मानवी भावना आणि भावनात्मक बुद्धिमत्तेपुढे कृत्रिम बुद्धिमत्ता तोकडी. सर्जनशीलतेचे महत्त्व अबाधित. भविष्यात मानवी कल्पकता आणि ओरिजिनॅलिटीला सर्वाधिक मागणी. चिन्मय गवाणकर, AI तज्ज्ञ तथा सुप्रसिद्ध व्याख्याते. तंत्रज्ञान आता खूप वेगाने बदलत असून त्याचा वेग प्रचंड आहे. संपूर्ण जगात AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाने मोठी उत्क्रांती केली असून त्यामुळे आपले बौद्धिक श्रम मोठ्या प्रमाणात वाचणार असल्यामुळे या तंत्रज्ञानाचे स्वागत सर्वत्र होत आहे आणि झालेही पाहिजे. पण म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी भावना आणि भावनात्मक बुद्धिमत्तेला पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे सर्जनशीलतेचे महत्त्व अबाधित राहणार असून मशीन्स आणि AI स्वतःहून नवीन व क्रिएटिव्ह विचार करू शकत नाही. त्यांना काय करायचे हे मानवालाच सांगावे लागते. त्यामुळे भविष्यात मानवी कल्पकता, कला आणि ओरिजिनॅलिटीला सर्वाधिक मागणी असेल, असे प्रतिपादन कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ तथा सुप्रसिद्ध व्याख्याते चिन्मय गवाणकर यांनी बंगली, वसई पश्चिम येथे केले. येथील लोकसेवा मंडळ आयोजित आणि बसेन कॅथलिक सहकारी बँक पुरस्कृत उपवासकालीन व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प रविवारी चिन्मय गवाणकर यांनी गुंफले. व्याख्यानमालेस अध्यक्ष म्हणून बसेन कॅथलिक सहकारी बँकेचे चेअरमन बेनॉल डायस उपस्थित होते. सध्या ख्रिस्ती बांधवांचा 40 दिवसांचा उपवासकाळ सुरू असून या काळात दर रविवारी लोकसेवा मंडळ समाज प्रबोधनपर व्याख्यानमाला चालवित आहे. त्यांचे यंदाचे हे 12वे वर्ष आहे. व्याख्याते गवाणकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता सोबत जगताना या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आपल्या अतिशय माहितीपूर्ण व ओघवत्या शैलीतील व्याख्यानात गवाणकर पुढे म्हणाले की माहिती तंत्रज्ञानामुळे मानवी ज्ञानाची क्षितिजे मोठ्या प्रमाणात विस्तारली आहेत. पूर्वी संगणक वापरण्यासाठी त्याची भाषा शिकावी लागत होती. मात्र आता ChatGPT यासारख्या साधनांमुळे आपण आपल्या मातृभाषेतही तंत्रज्ञानाशी संवाद साधू शकतो. त्यांनी LLM, जनरेटिव्ह AI आणि AIचे विविध स्तर यांची सोप्या भाषेत माहिती दिली. तसेच AIचा उपयोग विद्यार्थी, नोकरदार तसेच ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले. गुगल जेमिनी, ChatGPT, नोटबुक LM, जेमिनी कॅनव्हास यासारख्या साधनांचीही त्यांनी ओळख करून दिली. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी माणसांशी संवाद साधण्याची आणि त्यांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची नेतृत्व क्षमता भविष्यात अधिक मौल्यवान ठरणार आहे. AIमुळे मानवाला धोका नसल्याचे सांगताना गवाणकर यांनी स्पष्ट केले की AIकडे स्वतःचा इतिहास, संस्कृती आणि कुटुंब नसते. चिकित्सक वृत्ती, नवोन्मेष आणि सांस्कृतिक बुद्धिमत्ता यांची जागा कोणतीही यंत्रणा घेऊ शकत नाही. इतिहासात प्रत्येक नवीन तंत्रज्ञानामुळे समाजाची पुनर्रचना झाली असून काही जुने व्यवसाय बदलून नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बदल स्वीकारून स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार असून कायमस्वरूपी नोकरीची संकल्पना कमी होऊ शकते. त्यामुळे सतत शिक्षण घेणे आणि कौशल्य विकास करणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. AIचा वापर करताना खाजगी माहिती कधीही देऊ नये. डीप फेक पासून सावध राहावे. माहितीची पडताळणी करावी आणि तंत्रज्ञानाचा संतुलित वापर करावा, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला. मुलांसाठी संदेश देताना त्यांनी तर्कशक्ती, गणित, कल्पकता, डिजिटल साक्षरता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यावर भर दिला. पालकांनी मुलांना कॉलेज फेस्टिवल, नाटक, खेळ आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ द्यावे. यामुळे सामाजिक जाणीवा, सांघिक भावना वाढतात व मेंदूच्या विकासालाही मदत होते, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात बेनॉल डायस यांनी अतिशय उपयुक्त विषयावर व्याख्यान आयोजित केल्याबद्दल लोकसेवा मंडळाचे अभिनंदन करून मुलांसाठी AI संदर्भात विभागवार अशी माहिती
आणि प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित करण्यासाठी बसीन कॅथलिक नेहमीच सहकार्य करेल असे सूचनात्मक आश्वासन दिले. कार्यक्रमात जोनस डायस यांनी मान्यवरांची ओळख करून दिली. मंडळाचे अध्यक्ष गॉडफ्री कोरिया यांनी स्वागत केले. सौ जोन लोपिस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर फ्रान्सिस मिस्किटा यांनी आभार मानले. व्याख्यानाचा लाभ पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घेतला.